वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. मी आहे शरयू आणि मी खूप जास्ती एक्सायटेड आहे कारण की हा होणार आहे ट्रॅव्हलिंग व्लॉग. लास्ट वीक आपण इतके बिझी होतो शॉपिंगमध्ये, पॅकिंगमध्ये आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे की आपण निघालोय. येस, तर शिवशाही आम्ही अमरावती बस स्टॉपवरून केली नागपूरसाठी आणि नागपूरवरून आमची ट्रेन होती फॉर न्यू दिल्ली. तुम्ही माझ्या फेसवरती एक्साइटमेंट लेवल बघू शकता कारण की मी न्यू दिल्लीलाच फर्स्ट टाइम चालली आणि पहिल्यांदा आम्ही एवढ्या लांब प्रवास करतोय ॲज अ हजबंड अँड वाईफ. आणि आम्हाला जॉईन केलं आहे प्रणमच्या फ्रेंडनी, धनंजयनी. तर ह्या ट्रिपमध्ये खूप लोक येणार आहे, तो लेट्स गो. आणि आमची होती तामिळनाडू एक्सप्रेस, जी की आय थिंक 30 मिनिट्स लेट आली आणि आम्ही खूप वेट केला कारण की आम्हाला लागली होती जोरदार भूक. तर मस्त मस्त लुंजी होती सोबत मम्मीनी दिलेली टिफिनमध्ये आणि छान गप्पा टप्पा मस्त करत आम्ही छान जेवण केलं आणि छान दुपारची झोप कंप्लीट करत आम्ही छान भोपाळ रेल्वे स्टेशनला मस्त खाल्लं. इथे पण तू पोहे खाता का? आणि भोपाळ स्टेशनला एक भयानक इन्सिडेंट झाला. हे दोघं लोक अपोजिट साईडला ट्रेनच्या उभे राहून काहीतरी विकत घेत होते आणि ट्रेन सुरू झाली, जी की खूप स्लो सुरू झाली. पुढचा म्हटला की ही आपकी ट्रेन आहे क्या? तर मग यांनी वळून पाहिलं तर ट्रेन निघाली होती आणि हे 2 डबे धावत चढले. आणि तुम्ही इमॅजिन केलंच असेल की प्रणम दिसेपर्यंत माझी काय हालत झाली असेल. तर मग आम्ही छान त्यानंतर झोप घेतली, छान मूवी पाहिला, खाल्लं वगैरे आणि मग मॉर्निंगला आम्ही न्यू दिल्ली पोहोचलो आणि इथे पण आमची ट्रेन लेट झाली. तर यामागे पण एक स्टोरी आहे. या क्लिपमध्ये तुम्हाला आम्ही खूप जास्ती थकलेलं दिसत असेल घामाघूम. तर आमची ट्रेन न्यू दिल्लीला पोचली 7:35 ते की 7व्या नंबरच्या प्लॅटफॉर्मला आणि चंदीगडची आमची ट्रेन होती जी की 7:40ला होती 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मला. तर आम्ही इतक्या म्हणजे ती दिसत होती आम्हाला ट्रेन आणि आम्ही इतके धावत 7:40ला पोचलो आणि बसलो. तर फक्त 3च जागा रिकाम्या होत्या, पूर्ण गाडी म्हणजे बुक होती. आणि बापरे, म्हणजे तो इन्सिडेंट पण खूप भयानक होता. कसं तरी आम्ही पोचलो होतो आणि मग रिलॅक्स झालो. प्रवास खूप छान झाला आणि आमचे पराठेंनी आम्हाला पुन्हा साथ दिली. आत्ता येणार आपल्या स्टोरीमध्ये ट्विस्ट. आणि आम्ही चंदीगडला पण अर्धा तास लेटच पोचला आणि धावत एक ॲटो गेला आणि यांनी अशा बुकिंग केल्या होत्या की अर्ध्या तासांनी ट्रेन, अर्धा तासांनी बस. तर खूप हेक्टिक होतं ते, इतकं हेक्टिक होतं की असं धगधग होत होतं की आम्हाला बस मिळेल का. तर आणि चंदीगड खूप वेल प्लॅन सिटी आहे, तर प्रत्येक जागी सिग्नल असतात. नुसतं धावत आहे आम्ही, नुसतं कंटिन्यू धावत आहे, बाकी काही करत नाही आहे. आणि एवढी मोठी बॅगा घेऊन चंदीगड. आणि आमची हिमाचल प्रदेशची गव्हर्नमेंट बस होती, तर ती ऑफकोर्स टाईमवर निघणार होती आणि आमच्या डोळ्यापुढे होती आणि फक्त 3 जागा रिकाम्या होत्या, जे की आमच्या होत्या. 44 नंबर सीट आपकी है. आता आम्ही रिलॅक्स होतो. आम्हाला कोणती ट्रेन पकडायची नव्हती, बस पकडायची नव्हती. आम्हाला पोचायचं होतं मनाली. आम्ही लस्सी घेतली, जे की खूप पंजाबच्या मानाने पानसट आहे. तुला कशी वाटत आहे तुझी पंजाबमधली पहिली लस्सी? बढिया. मला खूप पानसट आहे. माशांना लस्सी खूप आवडलेली आहे. कबूतर उडाते जैसे मैं मक्खे उडाते. नाईस. हे कसं वाटलं? खूप भयानक ऊन आहे, खूप जास्ती ऊन आहे सगळीकडे. तर ही आहे आमची हिमाचलवाली बस, जे की फुल AC होती आणि छानच होती. आणि मग आम्हाला मधामधात खूप ट्रॅफिक लागलं आणि आम्ही आमचा छान प्रवास एन्जॉय केला. पर्यंतच्या प्रवासाची काही टिप्पणी करायची? कम्फर्टेबल बोल रहा है, कितना झूठा बोल. प्लानिंग को नहीं मिली, इसकी प्लानिंग एकदम डॉट टाइमिंग पे हम गाड़ी में बैठ रहे थे. तो हमारे लिए ट्रेन भी अपने लिए रुकी, वो बस भी अपने लिए रुकी थी. सिर्फ 3 जगह खाली थी. हम बैठे, ट्रेन निकली, हम बैठे, ट्रॅव्हल्स निकली. नाईस, खूप परफेक्ट. धावत पडत त्याचं झालेलं आहे. तो थ्रिल है भाई घूमने का. नाईस. येस, आणि हाच तर थ्रिल आहे ट्रॅव्हलिंगचा.
तर हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप ट्रॅव्हलिंगमध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण की असे इन्सिडन्ट्स हे खूप जणांसोबत घडत असतात. आणि इतकं ट्रॅफिक, इतके छान छान व्ह्यू आणि कधी पोचतो असं झालेलं. तर 7-8 तासानंतर आम्ही फायनली पोहोचलो. आम्ही पोहोचलोय मनालीला आणि आम्ही हॉटेलला चाललो. मनाली मूवीमध्ये पाहिलं होतं आणि मी लपून ऑटोच्या खिडकीतून छान बघत होते आणि फायनली आम्ही मग हॉटेलला पोहोचलो. वेलकम टू मनाली. आणि आम्ही छान आलो ते तुम्ही पाहिलं. आणि आता आम्ही रूमवर छान फ्रेश झालो आहे आणि रूम टूर आम्ही उद्या देईल. आणि आमच्या बाहेर छान नदी आहे, ती पण सकाळी दिसणार, आता दिसणार नाही. तर अपन ब्लॉग कंटिन्यू करूया. खाना पेट पूजा करने की है. खूप तास झाले आम्ही, खूप मी काय करत आहे माहित नाही मला. आमचा आउटफिट ऑफ फर्स्ट डे, डे 1 नाईट सॉरी, डोकं काम नाही करत आहे. राधिका वहिनीचं फूड कॉर्नर एकदम जादू दिसत आहे. रुई आणि छान नदी आहे आणि आता आम्ही छान मस्त जेवणार आहे. माझा आवाज काहीच नसेल. ऑमलेट अँड ग्रेव्ही फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. पियुष आहे. आता राहू दे, सकाळी सांगतो. बर, बर्थडे भावाचा. काय माहिती मी वॉइस. हाँ इधर प्लॅन का मोटिव यही तो था. पूरा आपण केलं भाई. आजच्या दिवसासाठी टूर आहे तो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनिकी. मला चालून देणार. गुड मॉर्निंग फ्रॉम द मनाली. आणि आत्ता आमची खरी ट्रॅव्हलिंग जर्नी सुरू होणार आहे, कारण आम्ही हिमालयन बाईक घेणार आहे आणि स्प्रीती व्हॅली आम्ही बाईक राईड करणार आहे. तर लेट्स गो, स्टे ट्यून आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू ऑल.